नामदार साहेबांनी जे विकास कामं शिर्डी शहरात व परिसरासाठी केलेले आहेत, करोडो रुपयाचे असे विकास कामं करत असताना शिर्डीकरांनी कुठली मागणी न करता साहेबांनी महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेता करोडो रुपयाचे कामं ह्या ठिकाणी मंजूर केलेले आहे। आणि शिर्डीला फायदा होतो असं नाही तर परिसरातील सुद्धा आसपासच्या गावांना त्याचा फायदा सातत्याने होत असतो। म्हणून साहेबांचा एक नागरी सत्कार व्हावा म्हणून बापू आम्ही सगळे शिर्डीतील सर्व नेते एका ठिकाणी चर्चा केली आणि साहेबांची वेळ घेतली। हा सत्कार होत असताना परिसरातील सर्वच नेते असतील, सरपंच असतील, चेअरमन असतील, शिर्डी शहरातील सर्वच आदरणीय सर्वच प्रमुख कार्यकर्ते असतील, या सर्वांना घेऊन हा नागरिक सत्कार करणार आहोत। आणि प्रामुख्यानं 3 वर्षानंतर शिर्डीमध्ये प्रथमच नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। प्रामुख्याने 2 दिग्गज नेते एकत्र दिसत आहे, म्हणजे एकत्रच आहात आपण। बाप्पू आणि भैया एकत्र आल्यानंतर हजारो नागरिक जमा होतात, ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं। ती चर्चाही आज होऊ लागली। काय सांगाल, कार्यक्रम ऐतिहासिकच होणार आहे? नाही, कसं आहे की मगा पण मी भाषणात उल्लेख केलेला आहे की आम्ही राजकीय विरोधक आहोत। आम्ही नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, विकास कामं करतो। बापूंनी विकास कामं केलेली आहे, काही आमच्या मिसेसच्या काळात पण झालेल्या आहेत आणि दोघांनाही विकासाची आवड आहे। पण काही ठिकाणी आमचे विचार जमत नाही म्हणून आम्ही सातत्याने साहेबांबरोबर राहून सुद्धा ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस आम्ही विरोधात असतो। पण आता ज्या ठिकाणी साहेबांचा सत्कार आला त्या ठिकाणी ते आपल्या सगळ्यांसाठी पिता समान आहेत आणि आमची जबाबदारी जी आहे ती त्यांचा मान सन्मान ठेवायची आहे। आणि आपण नेहमी बघितलेलं असेल नगरसेवक ते सातत्याने सांगत असतात की बाप्पू बाजीराव पाटील कोते आहेत आणि अभय भैया हे हरिभाऊ शेळके आहेत। मग हरिभाऊ आणि बाजीराव पाटील ही जोड आहे असं ते नेहमी सातत्याने म्हणत असतात। आणि ते जे बोलतात ते तसं ह्या युगामध्ये तसं काय ते खोटं आहे असं मी काय मानत नाही। ते दिसून आज आम्ही शिर्डी आणि शिर्डी पंचक्रोशीतली जे 7-8 गावं आहे त्या गावातल्या सरपंचांना बोलून आणि शिर्डीतल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्याच्यामध्ये अभयभाई शेळके असतील, कमलाकर भाऊ कोते असतील, अनेक मान्यवर दिगुनाना कोते ते बाबासाहेब पाटील कोते होते, श्रीभाऊ तांबे होते, अनेक पदाधिकारी सगळ्या प्रकारचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि शिर्डीतील बांधव एक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा यांचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक व्हावा यासाठी हे मिटिंगचं आयोजन केलं होतं। त्याचबरोबर 21, 22, 23, 24 जानेवारी रोजी रामकथेचं आयोजन केलं। त्या संदर्भात तो विषय लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हे आयोजन करत असताना त्याचबरोबर 13 फेब्रुवारीला एक साई परिक्रमा म्हणून जे आयोजन करतात त्या आयोजनाचं पण नियोजन करण्यासाठी या तिन्ही प्रकारचं नियोजन करण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला होता। नामदार साहेबांनी महसूल मंत्री झाल्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम आम्ही तसे वैयक्तिक जाऊन केलेले आहे, पण साहेबांनी जे दिलेलं योगदान आहे शिर्डी शहरासाठी आणि परिसरासाठी ते योगदान महत्त्वाचं आहे आणि त्या योगदानाचं महत्त्वाचं असल्यामुळं तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही आजची मीटिंग कॉल केली होती। आणि ह्या मीटिंगला कॉल करण्यासाठी सगळ्या समाजाचे लोक असताना बरोबर तर साहेबांचं 61 JCBनी पुष्पवृष्टीच्या दृष्टीने आम्ही स्वागत करणार आहे। भैयासाहेब असतील, मी असेल, कमलाकर भाऊ असेल, बाबासाहेब कोते असतील, दिगुनाना कोते असतील, अनेक मान्यवर, बऱ्याच प्रकारचे मान्यवर काही नवीन काहीतरी करायचं म्हणून कार्यक्रम करणार नाही, पण तो यशस्वी कसा येईल ह्या प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आजची मिटिंगचं आयोजन केलं। यामध्ये सत्कार समिती एक केली, एक स्वागत समिती केली, एक स्वागत उत्सुक समिती केली। त्या स्वागत समितीमध्ये शिर्डी आणि परिसरातील लोक आहेत त्यांना मान दिलेला आहे आणि स्वागत समितीमध्ये जे आमच्या 29 समाजाचे लोक आहेत त्या प्रत्येकाला समाजाला तो मान त्यांना देण्याचं काम आम्ही सगळ्या मिळती केलेलं आहे। आणि स्वागत उत्सुकमध्ये आमचे राहिलेले समजा कोते असतील, गोंदकर असतील, शेळके असतील, शिंदे असतील, अनेक जगताप असतील, अनेक परिवारातील लोक असतील, छोटे मोठे सगळेच त्या सगळ्यांना स्वागत उत्सुक कमिटीमध्ये टाकलेलं आहे। आम्ही सगळ्या मान्यवरांनी असं ठरवलं, भैयांचं आणि माझं आणि कमलाकर भाऊंचं, बाबासाहेब कोते अनेक मान्यवरांचं बोलणं झालं का यावेळेस लोकांनी साहेबांचा सत्कार केला, शिर्डीकरांनी पण सत्कार केला पाहिजे। भविष्य काळात साहेबांना जो अपेक्षित आहे बाबांचा सर्व धर्म समभाव सबका मालिक एक
हा संदेश तिथपर्यंत देण्याचं आम्ही काम करणार आहोत. बापू, आज कसं वाटलं? सर्व पक्षीय ग्रामस्थ या मीटिंगसाठी हजर राहिले, काय वाटलं एकंदरीत तुम्हाला? हा एक वैयक्तिक एकट्याचा कुठला प्रकारचा कार्यक्रम नाही, हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम हे सार्वजनिक कार्यक्रम आहे. मग त्यामध्ये ती रामकथा असेल, ती शिर्डी आणि परिसराची आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तो आणि शिर्डी परिसराचा आहे. परिक्रमा ती आणि शिर्डीची आणि साई भक्तांची, या सगळ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर आज जी लोकांची उपस्थिती आहे त्याच्यामुळं खूप चांगला आनंद वाटला. पंचक्रोशीतील रुई गावचे सरपंच माननीय संदीप दादा वाबळे पाटील आणि खडकेवाक्याचे सरपंच मुरादे हे या ठिकाणी उपस्थित आहे. मी यानंतर विनंती करतो अभय शेळके पाटील यांना. त्या नामदार साहेबांच्या जवळ आहात सगळे, ज्ञानेश्वर आपा पण आहेत सगळ्या जवळ, तर तुम्ही परत पुढच्या सरकाराची तयारी करून घ्या. म्हणजे अजून त्यांच्याकडून उपक्रम या ठिकाणी तुम्ही घ्या, ज्या माध्यमातून सगळ्या लोकांना या ठिकाणी आपल्याला सगळ्याच योजनामध्ये सहभागी करून घेता येईल आणि त्या माध्यमातून शिर्डीचा आणखी विकास होईल असं मला वाटतं. आता अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे. कमलाकरजी पण या ठिकाणी बोलणार आहेत. धन्यवाद. मनापासून माफी मागतो. शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या राहाता तालुक्याचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्काराचं नियोजन आणि त्या निमित्ताने घेतलेले या बैठकीसाठी या पंचक्रोशीतून आणि शिर्डीतून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी, कुणाचं नाव घेतलं नाही त्याबद्दल मला थोडं सर्व माफ करतील, कारण सर्वच समोर बसलेले आणि मंचावर बसलेले सर्वच मान्यवर आहेत. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले. राज्याचं 2 नंबरचं खातं नामदार साहेबांना मिळालं आणि त्यांचा सत्कार या अतिशय महत्त्वाच्या मीटिंगसाठी उपस्थित असणारे शिर्डीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, ग्रामस्थ तसेच युवक या सगळ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात एवढी गर्दी पाहून असं वाटतं की हा सत्कार महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही दखल घेतला जाईल की हा सत्कार महान व्यक्तीचा होतोय. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा अतिशय भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आपल्या या ठिकाणी करायचा आहे. तरी या सोहळ्यासाठी मी छत्रपती शासन असेल, शिर्डीतील इतर ग्रामस्थ असतील, युवक असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, या सगळ्यांची या सोहळ्याप्रसंगी जो काही आम्हाला आयोजक जी जबाबदारी देतील नक्कीच ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आमचे मार्गदर्शक माननीय कैलास बापू कोते पाटील यांनी आज या ठिकाणी ही जी बैठक आयोजित केली त्या बैठकीसाठी उपस्थित सन्माननीय सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच. खरं म्हणजे नामदार साहेबांचा हा सत्कार जरासा विलंबाने झालेला आहे, परंतु मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वर आबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2-3 वेळेस साहेबांना विनंती केली की साहेब आम्हाला सत्कार करायचा आहे, परंतु साहेबांनी ते टाळलं. परंतु शेवटी आता बापूंनी विनंती केल्यानंतर साहेबांना ते टाळणं थोडंसं अवघड झालं. त्याच्यामुळं बापूंनी सविस्तारिक आपल्याला दिली आहे, तर तो सत्कारही त्या तोलामोलाचा झाला पाहिजे आणि तो होईल अशी मला बिलकुल शंका आहे. कारण आज या ठिकाणी ही जी गर्दी आहे ही गर्दी पाहूनच लक्षात येतं की साहेबांचा सत्कार हा भव्य आणि दिव्य प्रमाणात होणार आहे. आताच बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की साहेबांनी काय काय केलं काय नाही केलं, परंतु साईबाबा संस्थांमध्ये नोकरीचा आता प्रश्न वारंवारपणे थोडासा गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. याचा विचार करून साहेबांनी आपल्या परिसरामध्ये 550 एकरामध्ये MIDC कशी होईल, आपल्या पंचक्रोशीतील युवकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील असा विचार करून त्या ठिकाणी MIDC आणली.
शिर्डी नगरपालिकेला जवळपास 30 एकर जागा दिली आहे. त्या ठिकाणी साई सृष्टी होणार आहे. 5-5.5 एकरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम होणार आहे. अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यातून आपण त्यांचे उतराई होण्यासाठी हा भव्य आणि दिव्य सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या सत्कारासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी तनमन धनाने सहकार्य करावं अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो. तसेच 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश आज राममय झालेला आहे, त्याला आपणही अपवाद नाही आहे. आज या ठिकाणी आपण सर्व आजूबाजूच्या गावातील सर्व नेते मंडळी प्रमुख मंडळी आले आहात. त्याचा थोडासा गैरफायदा घेतो तात्या आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की 22 तारखेला शक्यतो आपल्या गावामध्ये मांसाहार होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तसा काही आपला प्रयत्न करता आला. धन्यवाद. आपण सर्वांनी या ठिकाणी होकार दिला असं मला वाटतं. तर आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच माननीय नामदारांचा सत्कार प्रसंगी आपणा सर्वांना वेळोवेळी जबाबदारी दिली जाईल ती आपण यशस्वी पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सरपंच उपसरपंच त्यांना निमंत्रित करून आपल्या शिर्डीकरांनी आणि काही मान्यवरांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त करावं यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंगला सगळ्याच समाजाचे सगळ्याच ज्यांनी पदं भूषवले ते सगळे मान्यवर आणि ज्या ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करते ते सगळे मान्यवर, त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले सगळेच मान्यवर यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. पहिला विषय आज जी मीटिंग बोलवली त्याच्यासाठी 26 जानेवारी संध्याकाळी 6 वाजता राज्याचे महसूल मंत्री, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, शिर्डीचे नामदार सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी आणि पंचक्रोशीच्या वतीने भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यासाठी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करीत आहोत. 26 जानेवारीला काही मान्यवरांनी सांगितलं का इथं बऱ्यापैकी बाबांच्या दर्शनाला आलेली गर्दी ती पाहता आपण वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आणि साहेबांचा सत्कार असा तसा न करता 61 DCBच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आपण तो सत्कार करीत आहोत. आणि हा सत्कार करीत असताना बाकी नियोजन दत्तू पाटील कोते मनसे ते सांगतील. त्यानंतर दुसरा विषय आहे रामकथेचा. 21, 22, 23, 24 अशा प्रकारची रामकथा आपण शिर्डीमध्ये ठेवलेली. त्यामध्ये प्राध्यापक शेवाळे महाराज म्हणून यांचं या दिवशी 3 दिवशी रामकथा आणि 24 तारखेला काल्याचं कीर्तन अशा प्रकारचा शिर्डीमध्ये तो महोत्सव केलेला आहे. त्यामध्ये शिवाजी भवनच्या तिथं मीटिंग झाल्यानंतर सगळे सर्विस्तर काही मान्यवरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून का त्या दिवशी 21, 22, 23, 24 या दिवशी दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचा तो सण साजरा करावा अशी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर शिर्डीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा 3-4 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून साई भक्तांच्या माध्यमातून 13 फेब्रुवारी रोजी साई परिक्रमा म्हणून हा उपक्रम घेतोय. त्या उपक्रमाला सुद्धा आपली सगळ्यांची उपस्थिती पाहिजे. अशा तिन्ही कार्यक्रमाचं नियोजनासाठी आपण हे बैठक आयोजित केलेली आहे. सगळ्यात म्हणजे आपण आता सगळ्या मान्यवरांनी बोलले, आता कमलाकर भाऊ बोलले, भैया बोलले, आणखीन सगळे मान्यवर बोलले. या सगळ्यांचा हेतू एकच आहे का आपण सगळ्यांनी या तिन्ही कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती करतो. देणार का? सगळ्यांनी दिला पाहिजे. या तिन्ही कार्यक्रमाला हा आपला गावातला आपला घरचा कार्यक्रम आहे. या तिन्ही कार्यक्रमाला आपली सगळ्यांनी उपस्थिती पाहिजे. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये मी थोडं अनेक मान्यवरांना विचारून बदल केला. त्यामध्ये कमलाकर भाऊ असतील, भैया असतील, बाबासाहेब पाटील कोते असतील, ज्ञानेश्वराबा असतील, दिगुनाना कोते असतील, हिरमन नाना वरवळे असतील, अनेक मान्यवरांना चर्चा करून एक वेगळा विषय आपण या 26 तारखेला घेणार आहोत. साहेबांचा सत्कार तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे, पण ह्या दिवशी आपण एक वेगळा नियोजन करतोय. ही स्वागत समिती आहे. जे पंचक्रोशीतली जे 10 गावं आहे या 10 गावांच्या जे सरपंच असतील या सरपंचाला ती स्वागत समितीचं तुम्हाला निमंत्रण देतोय आम्ही. ते निमंत्रण देतोय. आणि दुसरं असं आहे आपल्या शिर्डी शहरामध्ये आता
29 समाज आहे, कमी जास्त करून 29 समाज आहे. त्या 29 समाजाला सत्कार समितीचा निमंत्रक किंवा आयोजक म्हणून त्यांना आपण सगळ्यांना मान देतोय. ही सगळ्यात जमेची बाजू आपण सगळ्यांची. आणि स्वागतोत्सुकमध्ये मग सगळ्या राहिले कोण, कोते राहिले असतील, गोंदकर राहिले असतील, शेळके राहिले असतील, XYZ जगताप राहिले असतील, शिंदे राहिले असतील, अनेक प्रकारचे लोक ते साहेबांच्या स्वागतोत्सुक कमिटीमध्ये राहतील. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. मी हा विचारला एकटा कार्यक्रम नाही घेतला, मी या सगळ्या मान्यवरांना विचारून घेतला. कारण बऱ्याच वेळेस आता नितीनदादांच्या भाषेमध्ये काल परवा त्यांनी आम्ही एका ठिकाणी रस प्यायला थांबलो, जेव्हा जगू भाऊ गोंदकरांच्या पुतण्याचं लग्न होतं तेव्हा आम्ही तिथं 10-15 जण उपस्थित होतो. त्याच्यात कमलाकर भाऊ होतो. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा सगळं प्रत्येक गोष्ट जर तुम्हीच करता तर मग आम्हाला सर्वसामान्य माणसाला कधी न्याय भेटेल. तर मग आम्ही हा कार्यक्रम घेतला. तुम्हाला आवडला का तो कार्यक्रम? सगळ्या समाजाच्या लोकांनी काय करायचं आहे, साहेबांचा सत्कार करायचा आहे. सत्कार समिती केली, प्रत्येक समाजाचा एक माणूस. बरोबर, तुम्हाला यावेळेस कुठं बसवणार, स्टेजवर बसवणार, साहेबांच्या शेजारी बसवणार. भैया, मी, कमलाकर भाऊ, बाबासाहेब बाप्पा, दिगुनाना, आम्ही पण राहणार, पण मागं पुढे राहणार. आणि जे गावातले हे लोक आहे पंचक्रोशीचे, कृषीतले, या लोकांना आपण काय केलं, स्वागत कमिटी केली. आता याच्यात काय कोणाला अडचण आहे का? आपल्या लोकांनी सुधारायचं आणि ह्या लोकांना सुद्धा तो मानभर भेटला पाहिजे. आणि प्रत्येक समाजात लोकांनी साहेबांचं भाषण संपल्यानंतर प्रत्येकाने 5-5 लोक येऊन त्यांचा सत्कार करावा. या सत्काराचं आयोजन असं करताना याचं ठरवलं भैयाला, कारण भैयाकडे पैसे, कमलाकर भाऊकडे पैसे, म्हणजे पैसे हे आम्ही गोळा केलेले पैसे, हे पैसे आबा आहे. या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे बाबा 50 फुटाचा एक आठवा, या समाजाचे सगळे लोक एकदाच नामदार साहेबांचा सत्कार करतील, परत विषय संपून जाईल एकदम छानपैकी. आणि जे गावातले परिसरातले तुम्ही, तुमचा एक 50 फुटाचा हात होतो, तुम्ही जे साहेबांचा सत्कार करा. तुम्ही माणसं आणावं नाही आणावा ही आमची इच्छा. तुम्ही चांगल्या प्रकारचे लोक आणावं. कारण बऱ्याच जणांनी बाईने सांगितलं, कमलाकर भाऊने सांगितलं का माझ्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा सत्कार हा एवढा ऐतिहासिक झाला पाहिजे का त्याची नोंद पूर्ण महाराष्ट्राने घेतली पाहिजे. अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. मग त्याच्यासाठी JCB असतील, दत्तू पाटलांनी सांगितलं मी हत्ती पाहतो, म्हणलं बा हत्ती पाय काही पाय पण किंवा पाय. दत्तू पाटलांनी सांगितलं मनसेने जबाबदारी घेतली ना, हा ते म्हणे हत्ती पाय, म्हणलं हत्तीहून मिरवून काढू, आपल्याला अडचण नाही. कारण आपल्या सगळ्यांचे ते कुटुंब प्रमुख आहे. अनेक प्रकारचा विकास काम केलेलं आहे त्यांनी. शिर्डीमध्ये जो काही विकास आहे या विकासाला पूर्णपणे योगदान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं राहिलेलं आहे, सातत्याने राहिलेलं आहे. राहिला विषय जसा भैयाने सांगितला, कमलाकर भाऊने सांगितला, आमचं तर आता या साहेबांच्या कार्यक्रमामुळं आम्ही एकमेकावर सगळे हल्ले करणारे त्या दिवशी एका स्टेजवर असणारे ही सुद्धा किमायचे का नाही साहेबांची. पहा आता योगायोगाने पहा कमलाकर भाऊ काय झाले, जिल्हाध्यक्ष झाले, कुठले झाले, एकनाथ शिंदे साहेब गटाचे, म्हणजे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर सचिन भाऊ शिंदे, सचिन भाऊ तांबे, आणखीन काही मान्यवर हे ओरिजिनल BJPचे. आता साहेब BJP मध्ये असल्यानंतर आम्ही पण BJPचे, बरोबर ज्ञानेश्वर बाबा, आपल्याला कुठं दुःख नाही. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा जो गट आहे तो गट पवार साहेबांचा वेगळा आणि आपला अजितदादांचा वेगळा. अजितदादाच्या गटामध्ये रमेश भाऊ आहे, बाबासाहेब बाप्पा आहे, निले दादा आहे, हे सगळे जगत राहील. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की हे काय चाललं बाबा, गावाचं काही कळणच कोणाचं काय चाललं. आणि हा कार्यक्रम घेताना साहेबांनी आज सांगितलं की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीपद, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के पाटील राहणार आहे, हे सुद्धा आपल्याला निमंत्रित करतो. आणि हे सांगताना आपण एवढ्या संख्येने किंवा सगळ्यांना बोलवायचं कारण एकच आहे का आपल्याकडे 3 उत्सव आहे. रामकथेचा आहे, 26 जानेवारीला साहेबांचा कार्यक्रम आहे आणि 13 फेब्रुवारीला परिक्रमा आहे. या तिन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा. समजा आयोजन मी आज केलं, माझ्याकडून समजा कमी जास्त काही राहिला असेल, कोणाला वडांना संपोचला, कोणाला चहाना संपोचला, तिची दिलगिरी मी स्वतः मागतो. कारण असे कार्यक्रम करताना कधी काय होतं, येणाऱ्या पाहुण्यांचं जास्त स्वागत करावं लागतं. या बसा उठा, सगळं काही घेतलं का नाही, सगळं काही दिलं का नाही. नाहीतर काय होतं भैयासाहेब नंतर गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्या आयला त्यांनी बोलवलं आणि काय केलं, माणसाला काहीच केलं नाही. तुम्ही सगळ्यांनी चहा घेतला, सचिन भाऊ शिंदे तुम्ही चहा घेतला का, म्हणजे कोणी बोलणार नाही. सचिन भाऊ नाही बोला, आता समोर होते म्हणून त्यांचं नाव घेत नाही. नितीनदादा शेळके पाटील, आपल्याला विनंती आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं सुद्धा महत्वाचं योगदान आहे. साहेबांच्या या सत्कार समिती सुद्धा मध्ये आपण आहे. नानाला मी हिरमण नाना सगळ्यात अगोदर आले ते म्हणून मी चर्चा केली.
नानांनी सांगितलं, हा जो तुम्ही कार्यक्रम करताय 26 जानेवारीचा, या कार्यक्रमाला सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं, त्याबद्दल त्यांनी माझे मनापासून आभार मानले. कारण त्यांनी सांगितलं शक्यतो आज शिर्डीमध्ये घडत नाही, पण आपण नवीन पांडा करतो. भैयांना मी विचारलं, कमलाकर भाऊला विचारलं, बाबासाहेब आपल्याला विचारलं, ज्ञानेश्वर आबाला विचारलं, आम्ही सगळ्यांना विचारलं का वेगळं काहीतरी करू आणि ह्या लोकांचा मान सन्मान, आपण आपलेच लोक आहे आणि आपल्या गावातले म्हणून हा त्यांच्यासाठी एक वेगळी सत्कार समिती तयार केली, एक स्वागत समिती तयार केली. या सगळ्या समिती करत असताना आपल्याला सगळ्यांना मानपान भेटेल. फक्त आपल्याला एकच विनंती करायची आहे, साहेबांचा कार्यक्रम करताना प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबातील, आपल्या मित्रपरिवारातील, आपल्या जवळचे लोक सगळ्यांना घेऊन 26 जानेवारीला सोसायटीच्या प्रांगणामध्ये म्हणजे सोसायटीच्या कार्यक्रमात तिथं संध्याकाळी 6 वाजता तिथं उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर दत्तू पाटील कोते आपल्याला काही सूचना करतील. त्याचबरोबर 21, 22, 23, 24 ह्या दिवशी जी रामकथा आहे, या रामकथेला सुद्धा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि 13 फेब्रुवारी हा सगळ्यांचा, साईबाबांचा, तुमचा, आमचा, साईभक्तांचा सगळ्यांचा एक महोत्सव आहे. त्या महोत्सवाला सुद्धा आपण प्रतिसाद द्यायचा आहे. या तिन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार का? मला जरा हात वर करून सांगा बरं. तात्या सुद्धा मला लिमिट द्यायला लागला. आता प्रथमतः आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. व्यासपीठावर सगळे सन्माननीय आपले शिर्डी ग्रामस्थ आहेत, परिसरातील सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्या गावचे पुढारी आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. याला कारण असं असतं, प्रथमतः तर मी असं म्हणेल की तुम्ही बापूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की आपल्या सगळ्यांनी एकत्र आणलं. त्यांनी नामदार साहेबांचा सत्कार आहे, आपल्याला त्यांना सत्कार करायचा आहे. परंतु बापू ह्या सगळ्या लोकांना बरोबर आणण्याची किमया या शिर्डीमध्ये मी सातत्याने म्हणत असतो. एकच माणसात ती माझ्यासुद्धा ती क्षमता नाही की सगळ्या लोकांना बरोबर, गोर गरीब, दीन दलित, दुबळे, कामगार, कष्टकरी सर्व लोक बरोबर असतात. याला कारण असं आहे, या ठिकाणी बसलेले 99% लोक असतील का विविध कामानिमित्त नाना बापूकडे गेले असतील आणि बापूंनी त्यांचा काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सर होणं न होणं त्यांच्या हातात नसतं. ते सातत्याने असा प्रयत्न करतात की आपण त्याच्यातून माणसं पण दुखावली जातात. बापूचं आमचा आबाई शेठ, आम्ही एका गटात होतो आणि सातत्याने संघर्ष चालायचा. परंतु बापू व्यक्तिगत पातळीवर कधी कोणाचे उतरले नाही, व्यक्तिगत कोणाच्याही संसारात ढवळाढवळ केली नाही. उलट जेव्हा आम्ही विरोधक म्हणून मी एखादं काम सांगितलं असतं की बाप्पू असं काम आहे, त्यांनी आमची राजकारणात काय मतभेद आहे, काय दुश्मनी आहे, काय टीका टिप्पणी होती एकमेकावर, परंतु त्यांनी व्यक्तिगत पातळीवर तो विषय कधी येऊ दिला नाही. शिर्डीची एक दिगू नाना इथं उपस्थित आहे, हिरामण नाना आहेत, सगळे मान्यवर लोक आहे, बाबासाहेब आप्पा आहे, ज्ञानेश्वर आबा आहे, की तुम्ही एक गोष्ट चांगली केली की शिर्डीची एक चांगली संस्कृती निर्माण केली की व्यक्तिगत पातळीवर कधी कोणाचं येऊ दिलं नाही. त्या काळात मी नानासाहेब जगताप असतील, रावसाहेब मास्तर असतील, स्वर्गीय हरिभाऊ शेळके पाटील असतील, बाजीराव पाटील कोते असतील, यांचे वेगवेगळे गटतट होते, परंतु एकमेकाचे नातेवाईक पण होते आणि गाव सगळं बरोबर घेऊन चालायचे. त्यामुळे या गावाच्या अनेक परंपरा आहे. त्या परंपरा जपण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या पिढीच्या नंतर कैलास बापूंनी केलं आणि कैलास बापूंनी ती 12.5 वर्ष सत्ता राखीत असताना नगरपालिकेची सर्वात काळ 20 वर्ष 12.5 वर्ष सत्ता त्यांनी ठेवली. अलकाताई असतील, आपल्या थोरातताई असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी ते आणि ते बरोबर काम केलं. परंतु आबाई शेठ त्यांनी संस्कृती पाळली म्हणून विरोधकांना ती पाळावं लागली. आपण एक पथ्य पाळलं राजकारणामध्ये. काकी पण होतात, आबाई शेठच्या मंडळी होत्या, विजूभाऊ जगतापांच्या मंडळी होत्या, थोरातताई होत्या, अलकाताई होत्या. महिलांवर कधी टीका टिप्पणी झाली नाही. तुम्ही राजकारणात बघा, एखाद्या गावात गेलो मी, आता सचिन तांबे मला एक विचारत होता, मला एक मुर्तडक नावाचे माझी नगराध्यक्ष, तुम्ही जेव्हा थेट नगराध्यक्ष होते, मी नगरसेवक होतो, सगळं विश्वास मुर्तडक ना, विश्वास मुर्तडक भेटले नाना आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला, मी आबाई शेठ, रमेश भाऊ, प्रकाश नाना, विजू भाऊ, आम्ही सगळे तक्रार करायला गेलो, शिवाजी भाऊ होते आणि तिथे विश्वास मुर्तडक भेटले. काय काम काढलं ना, मी कैलास बापूच्या तक्रार करायला आमच्या नगराध्यक्षांच्या विरोधात. आम्ही अजय देवराज साहेबांचे फार आमचे संबंध होते, त्यांच्यावर इतका भाडीभार केला होता, आम्ही हल्ला चढवला होता तक्रारींचा. तर त्यांनी मला विचारलं, आमचं असं बोलता बोलता सुरू झाली चर्चा आणि बोलताना त्यांनी त्यांची बापूची मैत्री होती, त्यांचं इथं दुकान होतं काचेचं काहीतरी. ते म्हणले बापूचा असा विषय आहे, असं आम्ही बोलत असताना सगळं बोलणं आल्यावर त्यांनी ते असं मला प्रश्न विचारला, तुमचे वाद खरोखर आहे का? म्हटलं का बरं? म्हणजे तुम्ही एकही शब्द बापूबद्दल वाईट बोलले नाही. मी सांगितलं आमचे राजकीय मतभेद, व्यक्तिगत पातळीवर काही मतभेद नाही. ह्या शिर्डी गावाने ही संस्कृती जपली, ही साईबाबाची कृपा आपल्यावर सगळ्यांना, आपण संस्कृती जपतो. माझे आणि नामदार साहेबाचे त्यांचे माझ्याशी मतभेद होते, माझेच त्यांचे एकतर्फी मतभेद होते. त्यांनी काही करू का नाही करू, पण मी कायम त्यांचं नाव घ्यायचो आणि त्यांच्यावर हल्ला चढवायचो. परंतु शिर्डी शहराचा विषय असेल, जेव्हा माझ्या मिसेस आणि आबाई शेठच्या मिसेस एकमेकाच्या विरोधात लढल्या, परंतु जेव्हा आबाई शेठच्या मिसेस नगराध्यक्ष झाल्या, शिर्डीची स्वच्छतेला सुरुवात झाली. आम्ही त्याच्यात बापूची खरी पायाभरणी त्या स्वच्छतेची,
शिर्डीचे आपल्याला बऱ्याच लोकांना त्याचा विशेष वाटत नाही. आमच्या रोडला अनेक लोक कचरा टाकून देतात. मला इतकं वाईट वाटतं की गोण्या भरतात आणि कचरा रोडवर टाकून देतात. तुमच्या रोडलाही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. बापूंनी त्यावेळेस काय केलं, अनंत कुमार नावाचे केंद्रीय मंत्री होते, त्यांना बापू भेटले. बापूची पद्धत आहे, तुम्ही आजही त्यांच्या घरी गेले का किती मोठ्या शाली घालतात, पोते शाली आणून ठेवले त्यांनी. बरं कुठून आणत्या काय आणत्या काय त्या तपासही लागत नाही. आमच्या आप्पासाहेब होते चेअरमन इथं, त्या दोघांचा एकच उद्योग आहे का सत्कार. आता त्यांच्या मग आजी नागरी सुरू झाला. 3 लोक कायम सत्कार करीत असतात. बापूच्या घरी आता गप्पर बहिणी सुरू केलं का, तुमच्या चौघांचा सत्कार करावा लागला एकदा गावाला मिळून. बापूच्या घरी गेलं की सत्कार करतात. बापूने अनंत कुमारांचा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं की मी साहेबाच्या नगरीत आलो, काय देऊ. बापूंनी काहीतरी केंद्रीय मंत्री कुठंतरी एका कमिटीवर पद मागायला पाहिजे. त्यांनी सांगितलं साहेब आमच्या गावात गटरीचा मोठा प्रश्न आहे, उघड्या गटरी. तुम्हाला आठवतं शाळेला जे लोक 2000, आता काही मुलं 21-22 वर्षात झाले, 2000चा विषय होता आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भूमिगत गटार द्या. अनंत कुमारांनी आपल्याला मला वाटतं 12-13 कोटी रुपये त्यावेळेस दिले म्हणून आपला प्लॅन्ट उभा राहिला. त्या प्लॅन्टचं वैशिष्ट्य असं माझ्या घराच्या पाठीमागे का सगळी लोक तो प्लॅन्ट बघायला येतात. बापूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक रस्त्याचा विकास झाला. माझी कायमची समस्या, बापू मला काय म्हणता, माना पूर्वेचा पश्चिमेचा मुद्दा मी मांडणार आमदारांसमोर. जरी आपले ज्ञानेश्वर आबा बोलले नाही, बाबासाहेब आप्पा बोलले नाही, नितीन कोते बोलले नाही, अभय शेळके बोलले नाही, तर मी बोलणार. त्या दिवशी स्टेजवर पुन्हा बोलणार की हायवेपासून वरच्या भागाचा विकास झाला, खालच्या भागात झाला नाही, तो आपल्याला करावा लागेल. बापू तुमच्या माध्यमातून माझे नामदार साहेबांचा आता अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आता मी खाली बापूशी बोलत नाही, अभय शेळशी बोलत नाही, डायरेक्ट नामदार साहेबांना येतो, सुजयदादाला फोन लावतो. मी ठरवलं का आता वर बोलायचं खाली बोलायचंच नाही, त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. त्यांनी खुल्या मनाने आमचे मतभेद होते, मी त्यांच्यावर राजकीय टीका टिप्पणी केली पण व्यक्तिगत पातळीवर कधी केली नाही. एक सभ्यता पाळून आपण त्यांच्यावर टीका केली, त्यांनी ती खुल्या मनाने स्वीकारली. त्यांचं कायम एक म्हणणं होतं की ज्या लोकांना मध्ये मदत केली त्यांच्या व्यक्तिगत संसारात मदत केली ते माझ्यावर उलटले. कमलार कोते माझा विरोधकच आहे, मी विरोधक म्हणून काम केलं, विरोधक म्हणूनच करीत होतं. आता आपली शिवसेना, भारतीय जनता पार्टीची युती, RP आहे, प्रार आहे, राष्ट्रवादी आहे, निलेश कोते आहे राष्ट्रवादीचे, रमेश भाई आता तुम्ही कोणत्या गटात आहे इथंच आहे ना तुम्ही. तर ही सगळी आपली युती आहे, आपण सगळे बरोबर काम करतो. आज बापू एवढ्या मोठ्या संख्येने लोक, मला एक जण प्रश्न विचारला की हे लोक सगळे सत्काराला राहतील का, आपण सगळे सत्काराला राहणार का, बापूने बोलून म्हणून आले. कारण की त्या दिवशी आपल्याला प्रत्येकाने आपण जर 10-10 लोक आणले त्या सत्काराला तर अतिशय मोठ्या प्रमाणात सत्कार होऊ शकतो. बापूंनी आणि आपण शिर्डीमध्ये एक अभय शेठ होते, विजय जगतापांनी काय वेळेस केलं, शिवाजी गोंडकर, मुस्लिम समाजाशी आपण काय समन्वय ठेवला. मी भरपूर प्रयत्न केला. आणि गणीभाई अतिशय सांगायला आनंद वाटतो की जेव्हा देशामध्ये हिंदू मुस्लिम असं वातावरण असताना शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांनी जाऊन शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की आमचे स्पीकर बशिरीचे बंद राहिले चालतील परंतु साईबाबा मंदिराचे मशीद भूमिका चालू झाली पाहिजे. अतिशय चांगली भूमिका आहे. हे स्थानिक लोक, आता याच्यामध्ये काय आहे की बरेचसे लोक बाबांना मानत नाही पण फक्त पोट भरायचं आपल्या शिर्डीमध्ये. मग आपण काय घाण करू शकतो, आपल्याला काय अस्वच्छता, मानसिक अस्वच्छता असेल, शारीरिक अस्वच्छता असेल, खातानी कचरा फेकू काय अस्वच्छता असेल ते करत असतात. आणि काही लोक असे आहे की जी जागृती आहे, कचरा टाकला तर लोक त्यांना टोकतात का तू कचरा टाकू नको. आडवं कोणी रस्त्यावर उभं राहिलं, अरे बाबा तू रस्त्यावर उभं आहे, बाजूला उभं आहे. साई भक्तांची व्यवस्था आहे. आपला देव साईबाबा नंतर साई भक्त आहे, आपण त्या लोकांना जपलं पाहिजे. बापू सातत्याने प्रयत्न करता. मी मध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेलो, शिवशंकर साहेबांकडे. बापूने शिवशंकर साहेबांना इतकं झापलं, शिवशंकरला ज्याला जगमारीने या गावात आलो मी IAS अधिकारी, कलेक्टर माणूस, आणि त्यांना इतकं झापलं. मुद्दा काय होता, चपलेचा. बापूला कोणी अडवणार नाही, बापू चप्पल घालून गेले तर. पण तो सर्वसामान्य कामगारांचा प्रश्न होता की त्यांचे पाय पडत होते, त्यांना शॉक लागत होते. तर त्या प्रश्नासाठी बापूंनी झापलं त्यांना. आणि आमचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्यांनी बापूंनी एक मुद्दा अतिशय चांगला सांगितला. जेव्हा आपला एकच मिनिट रेकॉर्डिंग नको, आपला एक मुद्दा होता की पाथरीचा जो मुद्दा होता. यानंतर मी विनंती करतो निलेश दादा कोते यांना. सर्वच मान्यवर, खरं तर आपल्या शिर्डीमध्ये 2 महत्त्वाचे कार्यक्रम या निमित्ताने होत आहेत. 21 ते 24ला रामकथेचं आयोजन आहे आणि 26 तारखेला आपले पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब यांचा जाहीर नागरिक सत्कार या ठिकाणी होतो आहे. तर या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या शिर्डीकरांना शक्यतो खूप मोठी अशी जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. बापू तर आहेतच किंवा हे सर्व मुख्य मान्यवर आहेतच, परंतु आपण सर्वांनी देखील या दोन्ही कार्यक्रमाला आपली हिरिरीने सहभाग असावा असं मी या सगळ्यांना विनंती करतो. आणि खरं तर नामदार साहेबांच्या बाबतीत मला या ठिकाणी 2 ते 3 गोष्टीच या ठिकाणी सांगायच्या आहेत की मुख्यत्वे नामदार साहेब जवळपास 35-40 वर्षापासून या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. खरं तर शिर्डीकरांनी देखील त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे, ही देखील वाखाणण्याची गोष्ट आहे. आणि खरं तर म्हणजे खासदार बाळासाहेब विखेंपासून ते खासदार सुजय विखेंपर्यंत
आपण सर्वांनी देखील त्यांच्या घराण्यावर कुटुंबावर अतिशय मनापासून प्रेम केलं आहे, ही देखील गोष्ट नाकारता येणार नाही. परंतु त्याचबरोबर नामदार साहेबांनी देखील मोठ्या मनानं या शिर्डीसाठी आणि या तालुक्यासाठी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांच्याकडून खूप मोठं काम करून देखील घ्यायचं आहे. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण हा जाहीर सत्कार मोठ्या आपण म्हणतो की भव्य दिव्य होईल आणि तो शिर्डीकरांनी घेतला आहे, बापूंनी घेतला आहे, त्यामुळे तो मुख्य तो भव्य दिव्य होईलच यातील मात्र शंका नाही. आणि नामदार साहेबांचं एक आपण बघितलं की एक वैशिष्ट्य बघितलं की नामदार साहेब सातत्यानं या तालुक्यामध्ये असेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव आहे. परंतु असं असताना साईबाबा संस्थांच्या कोणत्याही विभागामध्ये त्यांचा एवढा सहभाग नसतो किंवा आज कोणताही टेंडर असेल किंवा खरेदी असेल त्यात कोणत्याही प्रकारचा त्यांचा सहभाग नसतो. ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे. म्हणजे हस्तक्षेप न करता ते शक्यतो सर्व काही गोष्टी अधिकाऱ्यांवर बोलून द्या जाते आहे. असं कोण करू बसू एक नितीन दादा सांगितलं बरं का. नितीन दादा एक तर आमच्यावर आक्षेप राहतो. नितीन दादा आहेत का शेळके बोलू ना बरं. शक्यतो नामदार साहेबांच्या या दोन गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेत नाही कारण मागून बोटं घालायचं कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे थांबतो आणि सर्वांनी याला उपस्थित राहायची विनंती करतो. खंडूभाऊ या वक्त बाकी आहे पटकन बोला. जमलेले सर्व परिसरातील शिर्डीतील नेते सर्व कार्यकर्ते नामदार साहेबांचा हा नागरी सत्कार आपण घेत असताना शिर्डी शहरात आपल्याला एक आनंदाची बातमी देतो आपल्याला की एकामागे एक असे 3 कार्यक्रम आपल्या शिर्डी शहरात होत आहे. एक आहे प्रभू रामचंद्र यांच्या रामकथेचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तो 4 दिवस चालणार आहे. नंतर 26 तारखेला नामदार साहेबांचा सत्कार आहे आणि परत फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली 13 तारखेला परिक्रमा आहे. असे लागोपाठ कार्यक्रम आहेत. तर त्या दिवशी बापूंचं माझं बोलणं झालं की साहेबांचा आपल्याला नागरी सत्कार घ्यायचा आहे. पण ज्ञानेश्वर आबा त्या दिवशी मी हजर नव्हतो. बोलणं झालं त्या दिवशी आमची चर्चा झाली. पण आबा बापून ते गेले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की आम्हाला तुम्ही नागरी सत्कार घेण्यासाठी वेळ द्यावी. मग साहेब म्हणजे ठीक आहे देतो मी, तुम्ही ठरवा केव्हा पाहिजे काय. आणि आपले शिवाजीराजे गोंदकर आहेत त्यांच्या मनात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. देश जर समजा श्रीराम प्रभूंचं इतका मोठा जय जयकार आणि स्वागत आपण करत आहोत तर आपण शिर्डीत सुद्धा काहीतरी केलं पाहिजे म्हणून रामकथेचं आयोजन त्या ठिकाणी करावं म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला. मग ही चर्चा झाली की 3-4 दिवस हा कार्यक्रम परत 26 तारखेला साहेबांचा नागरी सत्कार तर एवढं सगळं कार्यक्रम झेपल का. मग आम्ही ठरवलं काय हरकत नाही कार्यक्रम घेतला आहे आपण तो यशस्वी करू. मग आता तिकडचं सगळं काम एकत्रित आम्ही सगळं केलं. सगळं नियोजनाचं असेल बाकी संस्थांकडे काय काम असेल नगरपालिकेकडे काय काम असेल नागरिकांना कसं सहभागी करून घ्यायचं आणि इकडं सुद्धा नागरी सत्काराचं सातत्याने ते काम रोज आम्ही एकामेका संपर्कात राहून आम्ही हे सुद्धा नागरी सत्काराचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आता आमचं राजकारणात जमत नाही. बापूचं माझं कमलाकरजींचं आहेत गट गेली 20-25 वर्ष झाली नाही जमत राजकारणात. पण राजकारणाच्या विरुद्ध ज्यावेळेस असे काही कार्यक्रम असतात काही घटना असतात त्यावेळेस आम्ही सर्व शिर्डीसाठी परिसरासाठी एकत्र येत असतो. आणि साहेबांचा सत्कार म्हटल्यानंतर तर प्रश्नच नाही. आपले वडीलधारी आहेत वडिलांप्रमाणे आहे आणि आपले नेते आहेत. त्यांनी जे काम या शिर्डी शहरासाठी आणि परिसरासाठी केलं त्याची आपण कुठेही परतफेड करणं आपल्याच्याने शक्य होणार नाही. आता चर्चा होती आणि बापूची माझी चर्चा झाली की आपण आपल्या शिर्डीतले लोक बोलवायचे आणि परिसरातले लोक का नाही बोलवायचे. मग निर्णय झाला परिसरातील सर्व आपले सरपंच असतील सोसायटी चेअरमन असतील इतर सदस्य असतील त्यांना पण आपण बोलून घेऊ त्यांना पण सामील करून घेऊ. कारण शिर्डीचा विकास होत असताना फक्त शिर्डीचा होत नाही तर परिसरात सुद्धा त्याचा फायदा होत असतो साथीने. आणि म्हणून एवढ्या मोठ्या सत्कारच्या कार्यक्रमाला आपण त्यांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांना सहभागी करून घेत असताना आज जी बैठक बोलवलेली आहे आपण जो प्रतिसाद दिलेला आहे
याच्यात नक्कीच याच्यावर न थांबता साहेबांनी जे विकास कामं केली आणि आपल्याला जे काही साहेबांवर असलेलं प्रेम आहे तर याचा सगळा विचार करता आपल्याला त्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आणि मी मग कोणतरी बोललं, अनिल शेजोळ साहेब आमचे बोलले की आपल्याला 2 तास द्यायचे आहे. बरोबर आहे, आपण काहीच मागितलं नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, बापू इथं आहेत, अनेक मंडळी आहेत, जेवढे हजारो किंवा करोडो रुपयाचे त्यांनी विकास कामं मंजूर केले. बाबांची शपथ घेऊन सांगतो, आपण काही मागितले नाही, त्यांनी स्वतःहून दिलं. त्यांना आपल्या सगळ्या अडचणीची जाण आहे आणि मग ते आपल्याला सातत्याने काही ना काही देत आहेत आणि आपण त्यांच्यासाठी 2 तास देऊ शकत नाही. ही गोष्ट कुठंतरी आपल्या सर्वांना म्हणजे पसनी पडत नाही की आपण काही प्रयत्न करत नाही किंवा त्यांना वेळ देत नाही. तर 100% मला खात्री आहे शिर्डीकर परिसरातील सर्वच लोक त्या ठिकाणी वेळ देतील आणि एक चांगल्या पद्धतीचा नागरिक सत्कार त्या ठिकाणी आपण करू. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर ना, लक्ष्मीनगरचे लोक त्यांचा पुनर्वसन करा. त्यांना बिचारे ते स्वतःहून म्हणताय तो रस्ता चालू करा. ज्ञानेश्वर आपण ते बोललं पाहिजे, नामदार साहेबांना ते बोलत नाही. ते दुर्दैवाची गोष्ट आहे का ते रस्ता चालू करा. ते लोक म्हणतात आम्ही तयार आहे जायला, तर त्यांचा विषय मार्गी लावा. जे बिचारे काही झोपड्यात राहत असतात त्यांचा विषय मार्गी लावा. तर त्या परिसराचा विकास होणं गरजेचं आहे. खालच्या बाजूला रस्ता नाही जायला, पिंपळी रस्त्याला बाबासाहेब पद होणं, पिंपळी रस्त्याला जायला जागा नाही राहिली. तर हे विषय आपण आमदार साहेबांना मांडले पाहिजे आणि सत्काराच्या माध्यमातून आपल्या पदरात काय पडेल, त्यांच्या पदरात आपण फुलं घालू पण आपल्या पदरात काय पडेल हे पाहिलं पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावाला संपूर्ण पंचकृषीतील लोकांना या ठिकाणी बोलावून एकत्र नामदार साहेबांचं सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी बापूंचे आभार मानतो. आपलं कार्यक्रम 26 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता शिर्डी सोसायटी समोर होणार आहे. परंतु आपली मिरवणूक ही RBL चौकातून जे JCB लागणार ते RBL चौकातून लागणार आहे. सर्वांनी 4-4:30 वाजता त्या ठिकाणी एकत्रित जमून आपण तिथून साहेबांची मिरवणूक आपल्या सोसायटीपर्यंत मोठे भव्य स्टेज असणार आहे तिथपर्यंत आणणार आहोत. तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे की परत एकदा सांगतो RBL चौक या चौकापासून सर्व JCB एका साईडनी लागणार आहे. तिथून साहेबांना हत्ती भेटला तर हत्तीवरच आणू बापू, आपण तुमची पूर्ण इच्छा पुरी करून टाकू. चांगलं भव्य स्वागत करू की जेणे आजपर्यंत कोणी केलं नाही ते संपूर्ण आपल्या महाराष्ट्राने आणि भारत देशाने पण बघितलं पाहिजे. आणि त्यानिमित्ताने आपल्या गावाचं पंचकृषीचं नाव पण रोशन होईल की हे लोक जेव्हा आपल्याला नामदार साहेब सर्व काही देत आहे तर आपण त्यांचा मान सन्मान सत्कार बी किती मोठ्या प्रमाणात करतो हे आपण दाखवण्याचा 100% प्रयत्न करू बापू. हो, आणि सर्वांना परत एकदा सांगतो की 4-4:30 वाजता आपण प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन RBL चौकात जमायचं. तिथून आपली मिरवणूक निघणार आहे. सर्व JCB इथपर्यंत लागतील आणि शिर्डी सोसायटी समोर शेवटचा आपला नागरिक सत्कार होईल याची नोंद घ्यावी. 21, 22, 23, 24 साईनगर मैदानावर रामकथेचं आयोजन संपूर्ण शिर्डीकरांच्या वतीने केलेलं आहे. अतिशय चांगले महाराज आहे. रामकथा ऐकण्यासाठी या महाराजांना खूप लोक विचारतात. 100% सर्वांनी संध्याकाळी 6 ते 10 येथे या ठिकाणी आपल्या कुटुंबाला घेऊन संपूर्ण वेळ हजेरी लावा आणि 13 तारखेला परिक्रमा आहे त्यालाही आपण सर्वांनी हजर राहावं. आणि बापूंनी अतिशय साबुदाणे वडे ठेवलेले आहे, चांगले सर्वांनी वडे घेतलेले आहे. आज शिर्डी शहरामध्ये शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व समावेशक अशी प्रकारची नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या साहेबांच्या सत्काराची या ठिकाणी नियोजनाची